नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतेय। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवारांनी मार्कडवाडी गावाला भेट दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी मार्कडवाडीला भेट द्यावी, तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं जाणून घ्यावं असं शरद पवार म्हणाले। तर पवारांनी पराभव स्वीकारला पाहिजे असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय। जुन्या पद्धतीनं मतदान घ्या, गावागावात ठराव करा, मार्कडवाडीतून पवारांचं ग्रामस्थांना आवाहन। रडगाणं थांबवा आणि विकासाचं गाणं गा, शिंदेंचा सल्ला। साऱ्या देशानं लक्ष वेधून घेतलेल्या सोलापुरातील मार्कडवाडीत जात शरद पवारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला। मार्कडवाडीत येणं चुकीचं आहे का असा सवाल पवारांनी देवेंद्र फडणवीसांना केलाय। तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बोलताना इथल्या लोकांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी ऐकावं असं आवाहन पवारांनी केलंय। साहेबांनी हे करणं योग्य नाही। काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे। त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःच्या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात चर्चा असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या। शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे, जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये। ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या आणि गावागावात ठराव करा असं आवाहन शरद पवारांनी केलंय। तुम्ही ठराव करा, तुमचा ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू असं पवार म्हणाले। तर जेव्हा स्वतः जिंकतो तेव्हा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही, हा दुटप्पीपणा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएम मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे। जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही। हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे। महायुतीच्या विजयात काहीतरी घोटाळा आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। तर रडगाणं थांबवा, रडगाणं बंद करा आणि विकास कामं सुरू करा असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाहीये याचा अर्थ की त्यांना त्यांच्या विजयावरती विश्वासच बसत नाही, म्हणजेच त्या विजयामध्ये काहीतरी घपलाय। मशीन घोटाळे आहे, बरेच घोटाळे आहेत। घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत की 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी देवेंद्रजी अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या। विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा। दरम्यान बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर राजीनामा देण्याची तयारी उत्तम जानकरांनी दाखवली आहे। तर आम्हीही बॅलेट पेपरवर निवडणुकीला तयार असल्याचं राम सातपुते म्हणाले। निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे। उत्तम जानकरने राजीनामा द्यावा। आधी बोलाचीच कडीन बोलाचाच भात। उत्तम जानकर हे वायफळ बडबड करणारे हे माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे। त्यांनी बॅलेटवर घ्यावी, ईव्हीएमवर घ्यावी, कशी घ्यावी, हात वर करून जर लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी। तर माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका अशा सूचना जयंत पाटलांनी जानकरांना दिल्या आहेत। जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला। फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका, सरकारने कबूल करावं। हो, आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ, काय प्रॉब्लेम। तर विधानसभेच्या निकालावर शरद पवारांकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे। काँग्रेसला 80 लाख मतं, त्यांचे 15 लोक निवडून आले, तर शिंदेंना 79 लाख मतं, त्यांचे 57 लोक निवडून आले असं शरद पवारांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब
त्यांचं 79 लाख मतं पडली आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. 72 लाख यांचे 10 आणि 58 लाख यांचे 41, 80 लाख यांचे 15 आणि 71 लाख 79 लाख यांचे 57. हा एक मोठा म्हणजे एक ऐक्य. आम्हाला मिळाले 73 लाख आणि NCPला मिळाले 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, NCPला मिळाल्या 8 जागा. मग तिथं EVM घोटाळा झाला का? तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस EVM चांगला असतो. जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा EVM खराब असतो. तर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार आहे आणि यात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झालेत. तर शिंदे गटातून 10 ते 12 जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी याच आठवड्यात पार पडणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड या दोघांना नव्या सरकारमधून डच्चू मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पास झालेल्या संभाव्य मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर हे याआधी राहिलेले मंत्री आहेत. तर इतर संभाव्य नेत्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे या नेत्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदाची संख्या असावी, कुणाला संधी मिळावी, कुणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना, शिवसेनेच्या सर्व आमदारांना, शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. तर तानाजी सावंत मागचे 2.5 वर्ष आरोग्यमंत्री होते, मात्र बनावट औषधांच्या रॅकेटबाबत त्यांनी काहीच केलं नाही. बीडमधील स्वराती रुग्णालयातील बनावट औषधांच्या रॅकेटच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही टीका केली आहे. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशी मागणी करतोय की असं रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डुप्लिकेट गोळ्या तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये जे दोषी आढळलेले त्याच्यावरती FIR दाखल करून यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे. शासकीय यंत्रणेतील लोकांना अशा डुप्लिकेट गोळ्या देऊन त्यांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत होतं. ठाणा भिवंडी कनेक्शन असलेली जी कंपनी आहे त्यांना त्यांचा वरदहस्त होता काय असा देखील संशय आहे. तर विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. पक्ष स्थापन केल्यानंतर हेतू लागतो, दिशा लागते, तसं काही दिसत नाही अशा शब्दात ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला. घाटकोपरमधील मनसे कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. हक्काची मुंबई आपल्या डोळ्यात देखत ओरबाडून नेली जाते आणि अशा वेळेला आपण शंड म्हणून बघत बसणार का? ठीक आहे, तुम्ही कोणत्या पक्षात आले त्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही, पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती काहीच नाहीये. आणि अशा वेळेला मग तुमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. निवडणुकीत राज ठाकरेंची हवा गेली आहे, त्यांना महायुतीत घेऊन फायदा नाही असं म्हणत रामदास आठवले यांनी टीका केली आहे. तर मी असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज नाही असंही रामदास आठवले म्हणाले. राज ठाकरेंची जी हवा आहे ती या निवडणुकीमध्ये गेलेली आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी 143 जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले. पण त्यांचं स्वप्न भंग झालेलं आहे आणि त्यांनी प्रयत्न असा केलेला आहे, पण राज ठाकरे महायुतीत येतील असं मला वाटत नाही आहे. आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे? म्हणजे माझा रिपब्लिकन पक्ष आहे, त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. सपाचे महाराष्ट्रातील नेते भाजपची बी टीम म्हणून काम करतायत असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी अबू आझमी आणि रईस शेख यांच्यावर साधलाय. दरम्यान बाबरी मशिदी संदर्भात मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलेलं होतं आणि त्यावरून अबू आझमींनी आक्रमक भूमिका घेतली.
समाजवादी पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते यूपीमध्ये एक वेगळेपणे चालवतात. इंडिया आघाडीचं तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत. इकडचे जो त्यांचं जे काही आहेत अनेकदा मी हाऊसमध्ये बसून पाहिलेलं आहे आणि ह्या निवडणुकीत पण पाहिले की ती भाजपची बी टीम म्हणून काम करतात. मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये. त्यांनी पहिले खुलासा करावा की महाविकास आघाडीचं जे गठन झालेलं आहे ते सेक्युलर भूमिकावर झालेलं आहे. आपल्याला सेक्युलर विचारांना जपन करायचं आहे तर मिलिंद नार्वेकरची ट्विटवर त्यांचं काय भाष्य आहे ते इम्पॉर्टंट आहे. ते पहिले बघा. आणि जे बी टीम वगैरे त्यांनी सांगितलंय मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाहीये. एक महत्त्वाची घडामोड, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचं उद्या बेळगावमध्ये महाअधिवेशन आहे. कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशन घेण्यावर ठाम आहे. बेळगावच्या वॅक्सिन डेपो मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून त्या ठिकाणी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. उद्या बेळगावमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले. महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकदा या प्रश्नावर कायमचा सोकसमुख लावण्यासाठी आणि सतत सुनावणी घेऊन हा प्रश्न मोकळा करावा यासाठी आम्ही सतत मागणी करत आहोत. आणि उद्याचा महामेळावा जो आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणारच आहोत. काल रात्रीपासूनच बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक ससर यांनी चालू केलेलं आहे. तरी देखील आम्ही आपलं धोरण सोडणार नाही. महाराष्ट्र समिती महाराष्ट्रातले नेते येऊ अगर न येऊ पण आम्ही मात्र स्वतंत्रपणे तरी आमचा लढा हा आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि आजपासून उद्यापर्यंत जे काय अटक होईल ते होईलच पण आपलं धोरण आणि आपलं जे तत्व आहे महाराष्ट्रात येण्याचं ते आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार काँग्रेसचं सरकार हे काम करतं. मूळ उद्देशाने हे सुरू करण्यात आलं ते उद्देश पूर्ण होताना कधीच दिसलं नाही. आणि संयुक्त महाराष्ट्रची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं. त्यामुळे ते मिळालं पाहिजे. हे तिथल्या भाषिकांचं मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही. सरकार कोणाचंही असो. शांततेनं जर सभा कोणी घेत असेल तर या देशामध्ये कुठलाही नेता कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊन सभा मिटिंग घेऊ शकतो, उद्योगधंदा करू शकतो. आणि अशा रीतीनं जे आहे अडवणं हे संविधानाच्या सुद्धा विरुद्ध आहे. महायुती किंवा महाराष्ट्र सरकार हे त्या ठिकाणी मराठी माणसांच्या बेळगावमधल्या पाठीशी उभं आहे. काल होतं, आज आहे आणि उद्याही राहील. अशा प्रकारच्या गोष्टींची राज्याचे मुख्यमंत्री दखल घेतील आणि योग्य तो मार्ग काढतील. एक महत्त्वाची घडामोड आहे. गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांची कीर्तनात जीभ घसरली. काँग्रेसनं देशाला लुटण्याचं कार्य केलं असं ते म्हणाले. सरळ सांगतो, काँग्रेस पक्षाने नारदाच्या गादीवर बोलतोय. त्या फिरोज खानचा मुलगा कोण? आणि राजीव गांधी ना. गांधी तो मोहनचंद करमचंद गांधी पहिला राष्ट्रपिता केला या भागावचे. हा देश लुटण्यासाठी काय केलं यांनी? आज शरद पवार मार्कवाडीमध्ये होते, राहुल गांधी देखील या ठिकाणी येत आहेत. आपण आपल्या कीर्तनातून काँग्रेसवरती देखील टीका केली, काय प्रतिक्रिया? टीका नाही, वस्तुस्थिती. टीका मी कोणावर करण्याचं मला काही कारण नाही. कोणी माझा शत्रू नाही, कोणी मित्र नाही. वस्तुस्थिती हा देश आम्ही धर्म सांभाळणारे आहोत, आम्ही धर्मासाठी आहोत.